कल्याण पूर्वेकडील नांदिवली लक्ष्मीनगर प्रभाग क्रमांक 106 येथील 15 वर्षापासूनची पाणी टंचाईची समस्या अखेर संपुष्टात आली आहे। शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या पाठपुरावा आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तात्काळ कारवाई करत परिसरात 6 इंची जलवाहिन्या टाकल्या। या जलवाहिन्यांचा लोकार्पण सोहळा महेश गायकवाड यांच्या हस्ते नारळ फोडून आणि जलप्रवाह सुरू करून करण्यात आला। या जलवाहिनी प्रकल्पासाठी सुमारे 15 लाखांचा खर्च अपेक्षित असतानाही कामासाठी लागणारा अतिरिक्त खर्च स्वतः उचलून या कार्याची पूर्तता करण्यास महेश गायकवाड यांनी पुढाकार घेतला। या समय प्रशांत बोटे, कृष्णा पाटील, शंकर पाटील, भगवान पाटील, गोरख शिंदे, निलेश राजे, अरुण नांदगावकर, विकास तिवारी, संदीप मडियलकर इत्यादी पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते। किती समस्या होती पाण्याची? बघा, या लक्ष्मी नगरमध्ये जिजा वसाहतमध्ये जवळजवळ 3,500-4 हजार लोक या ठिकाणी राहत आहेत। अनेक वर्षापासून म्हणजे गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात उद्भवत होती। महिलांनी वारंवार आमच्या कार्यालयात येऊन आमच्याकडे या गोष्टीसाठी विनंती केली होती। त्यांच्या विनंतीला मान ठेवून आम्ही या ठिकाणी सातत्याने खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी 6 इंचची आणि 4 इंचची पाण्याची लाईन या ठिकाणी आम्ही सुरू केलेली आहे। आज पाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचले। लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे, आनंदाचं वातावरण आहे। मी एवढंच म्हणजे शिवसेना हा पक्ष हा कधीच निवडणूक समोर ठेवून कधीच काम करत नाही। सातत्याने अनेक वर्षापासून या विभागामध्ये नाल्याचं काम असेल, नाल्याचं काम असेल, रस्त्याचं काम असेल, त्याचप्रमाणे लोकांना पिण्याच्या पाण्याचं कार्य असेल, हे आम्ही या ठिकाणी करत आलेलो आहे। मी या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे इथल्या महिला भगिनीला एवढे श्वासदी देतो की येणाऱ्या काळामध्ये ह्या पावसाळ्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरस चालू आहे, तापाचा खोकल्याचा आजार चालू आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाणी उकळून प्या आणि काळजीपूर्वक पाणी वापरा।